हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहेत सर्वजणी? मजेत ना? आणि मजेतच राहायचं. तर चला, मी अलका मोमेंट या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज होता माझा लास्ट 9वा गुरुवार. तर ही म्हणलं आजची सुरुवात आपल्या स्वामींच्या दर्शनानं करावी, म्हणून मी इथून आता पूजा माझी झाली, पोती वाचली, सगळं झालं मैत्रिणींनो. तर चला, बाकीचं आता वाजलेले आहेत 11. हळदीचं उंबरटा पण बी झालं आहे माझं. हे पा, उंबरटा पण करून घेतलं, दिवा लावून घेतला, सगळं असं व्यवस्थित झालं आहे सकाळीच. आणि म्हणलं आज आता लास्ट गुरुवार आहे, आता पुढच्या गुरुवारी बघू, जसं पोथीत सांगितलं आहे तसं मंदिरात वगैरे जाऊन निर्विघ्नपणे पार पडले मैत्रिणींनो. गुरुवार जर मनातून केलं तर काही होतं आहे बरं का. खूप छान वाटलं, मनाला समाधानी वाटली. तर चला मैत्रिणींनो, सकाळचं झालं जसं की पूजा झाली, नंतर थोडीशी भगर केली, उपवास होता, कारण साबुदाणा खाऊ वाटणं झाला आहे, साबुदाण्यानं पित्त वगैरे व्हायलंय. थोडीशीच केली, त्याच्यातली पण एवढी उरली आहे भगर. आता दीदीला आवडती, ती आल्यास किंवा जे कोणीतरी एकजण खाते, तर एवढी उरली आहे. केलीच होती एवढी वाटी, बरंच छोट्या वाटीनं, तरी पण तेवढी उरली, कारण आता उन्हाळा चालू झाला आहे, खाण्यापिण्याचं असंच होतं मैत्रिणींनो. तर चला, मला करायचं आता पालकाचं वरण. त्यासाठी हे बघा, एक 20-25 मिनटं झाली मी डाळ भिजू घातली होती, आणि डाळ जी आहे ती बघा अशी भिजली. तुम्हाला दाखवते, 1 मिनटं. हे बघा, अशी तुटण्या इतकी भिजली आपली डाळ. तर 1 नंबर 2 शिट्ट्यामध्ये आता हे वरण एकदम मस्त असं. हे पालक पण मी पाण्यात टाकून घेतला होता असा मस्त थोडाच आहे. आणि उद्या अजून चतुर्थी, हे जर उरलं तर उद्या मला बी दीदीला बी चतुर्थी असती मैत्रिणींनो. तर उद्या हे उरल्याच्या नंतर कोण खाणार? उपवास जर नसला तर मी खात असते, कसंही थोडंफार वेस्ट करू वाटत नाही ना. आता दोघींना उपवास म्हणल्याच्या नंतर तर काय, म्हणजे मला उपवास म्हणलं तर झालं, संपलंच म्हणलं, असं होतं आहे ना. तर चला, ह्याच्यामध्येच मला मी काय करणार आहे, ह्याच्यातच तिखट, हळद, सर्व काय. तुम्हाला जर हिरव्या मिरच्याचं करायचं असेल तर हिरव्या मिरच्याचंही करू शकता. हळद माझी काढायची राहिली, हळद काढावं लागेल, जेवढी आहे तेवढी टाकते आता. चला, आता पालक टाकून घेते त्याच्यामध्ये. पालक मला असाच टाकायचा आहे, मस्त छान शिजल्याच्या नंतर ऑटोमॅटिक असा गाळ होतोय मध्ये, आणि छान पण होतंय. हे झालं आपलं पालकाचं वरण. आता नैवेद्याला स्वामींच्या विचार करायला की शिरा करावं. खूप दिवस झाले शिरा केला नाही, आज माझा आता ना लास्ट गुरुवार आहे मैत्रिणींनो, त्याच्यामुळे शिरा करावं का खीर करावं विचार चालू आहे माझा. अजून बी काय करू की कळ नाही. चला, दोन्हीपैकी एक तर करतेच, जे बी करेल तुमच्यासोबत शेअर करते. कुकर ठेवते आता गॅसवर, 1 मिनिट. कारण आतापासून जर लागलं ना स्वयंपाकाला तरच स्वयंपाक होत आहे. आणि मला करायचंय मसाला वांग. मस्त असे आपले वांगे किती सुंदर आहेत बघा, छान. एक असं टिपकाभरी पाणी नाही घालता, मस्त असे एकदम असे वाफून एकदम सुंदर होते ते वांगे. तर वांगे पण चिरून घेते आता. आणि तुम्ही कशी करता ते पण सांगा, मी कशी करते ते पण शेअर करते. त्याला वेळीनं चिरून घेते, कारण हे फ्रीजमध्ये काढल्यामुळे काय म्हणजे बतईनं चिरल्या जाईन. तर मी आता पाणी घेऊन ह्यानं चिरून घेते मैत्रिणींनो, आपल्या वेळेला चिरून घेते खाली बसून. चला, अजून जे मी काय करायचं ते करते तुमच्यासोबत शेअर. आता वाजले तर 4:30. चहा तर नाही, चहाचा विषयच नाही, काय टरबूज होतं तेवढं खाल्लंय आता बस. तर हे असं, ही कोथिंबीर, लसण आणि शेंगदाणे हे मी एकत्र असं वाटून घेणार आहे. अद्रक नाही घालायचे आहे माझ्याकडं, पण जसं की तुम्हाला म्हणलं ना, उन्हाळा लागलाय म्हटलं, होईल तेवढं मसाले कमी, अद्रक गरम असते त्याच्यामुळं अद्रक आहे, पण मला घालायचे नाही. चला, मी मिक्सरला फिरवून घेते आता. हे बघा, छान असं झाले, मस्त काढून घेते ताटामध्ये. त्याच्यामध्ये अगोदर मिक्सर काढून घेते. हे किचन छोटा असल्यामुळे इथल्या इथंच आहे मैत्रिणींना सगळं, त्याच्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होत आहे. काढून घेते. मला मसाले एकदम असे नॉर्मल घालायचे तर तरी खाऊ शकतात.
एकदम असे लाईट लाईट थोडे थोडे मसाले घेतले, तिखट पण थोडंच, धने पावडर आहे, धने जिरे पावडर, घरचा मसाला, हे तिखट, हे बाहेरचा मसाला काळा, सगळं नॉर्मल असं मीठ घालून घेतलं याच्यात. हे सगळं मिक्स करून आता ह्या वांग्यामध्ये भरून घेते. हे असं वांग ना सोनूला, जयला, जयच्या पप्पाला बी सगळेच ह्या वांग्याचे असे फॅन आहेत. असं मसाला भरून जर केलं ना तर आवडीनं डब्याला नेलेलं सुद्धा आवडीनं खाते, तर वापस आणत नाही. तर आणि साधं जर आपण उभं चिरून मोकळी सुकी भाजी करतो ना तर तशी आवडत नाहीये, आणि मला तशी आवडते. चला कधीतरी करीत असते तशी माझ्या आवडीची, नाहीतर मग हे असंच. चला आता किती वांगे भरून एक 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 एक. तर चला घेते वांग्याची भाजी करून. मस्त अशी जिरे मोहऱ्या, लसूण काय घालायचं नाही मला, पेस्ट वगैरे काही घालायचं नाही मैत्रिणींना ह्याच्यामध्ये. तर जिरे मोहऱ्या कडल्या, गॅस कमी करते आणि एक एक असे वांगे हे त्याच्यामध्ये ठेवून घेते. खूप मस्त होती, तुम्ही पण एकदा करून बघा नक्की. मी तर म्हणेन छान होतीये. ते आपण जे ह्याची पेस्ट टाकतो ना, टोमॅटो आणि कांद्याची ग्रेव्ही, तर ह्या भाजीला नाही माहिती का कुणी टाकते, त्याची आवड आहे शेवटी. पण ह्या भाजीला ना अशी जर भाजी केली ना, शेंगदाण्याचं कूट वगैरे असं हे मसाला जर वांग्यात भरून जर भाजी केली ना तर एक नंबरमध्ये भाजी होती मैत्रिणींना. आता हे एवढं जे मसाला आहे ना राहिलेला, एक मिनिटं तुम्हाला दाखवते. तर हे नंतर लास्टला टाकायचं. आता मला आता ह्याला काय नाही लागत, पाणी लागत नाही, काय नाही. आता ह्याला फक्त सीम असं गॅस एकदम कमी गॅसवर ह्याला फक्त आता झाकून ठेवायचे 15 मिनिट, आणि नंतर आपली भाजी तुम्हाला दाखवते. तरी बघू शकतात आपली भाजी मस्त अशी तयार झाली. एक मिनिट तुम्हाला जवळून दाखवते. हे पाहू शकतात, एक ठिपका बरी पाणी घातलेलं नाही आहे, आपली भाजी अशी छान तयार झाली. हे पाहू शकतात मस्त अशी वांगे शिजले तर म्हणजे तेलातच वाफून निघाले तर. आणि माझ्या पोळ्या पण आता होता आल्या, आता 2-3 पोळ्या राहिल्या आता. तर चला भाजी झाली आणि पोळ्याही झाल्या, वरणही शिजलंय. पालकाचं वरण बी मला फोडणी द्यायचं आहे आता. तर चला मैत्रिणींनो करून घेते स्वयंपाक. मस्त अशा छान आपल्या बघा पोळ्या अशा जर केल्या ना तर एक सकाळी जरी मी सकाळी माझ्या अशाच असतात आतमध्ये तेलाचा उंडा घालून, तर दिवसभर अशा नरम राहतात पोळ्या. वरून उगं नॉर्मल एक साईडनंच तेल लावते मैत्रिणींना मी पहिल्यापासून. मला सवयचं एकच साईड तेल लावायची, कारण ही साईड जर अशी टाकली का ह्याच्यावर दुसरी चपाती पडती, त्या खालच्या साईड त्या चपातीला ऑटोमॅटिक असं तेल लागतंय ना. आता ही जर चपाती आहे ह्या साईडला तेल नाही आहे, तर ही अशी अशी टाकल्याच्या नंतर खालचं तेल ह्याला लागतं आहे ऑटोमॅटिकली. त्याच्यामुळे मी पहिल्यापासून एक साईडच तेल लावते मैत्रिणींना चपातीला, दुसऱ्या साईडला तेल लावत नाही. चला झाले आपल्या पोळ्या बी. तर चला वरण शिजलंय, फोडणी देऊन घेते. हे बघू शकतात आपलं पालकाचं वरण मस्त असं शिजलंय. त्यासाठी जिरे मोहरी आणि जसं की तुम्हाला म्हणलं ना मेथ्या घालायच्या थोड्या, जिरे मोहऱ्या आणि ह्या भरपूर घातलं तरी काही फरक पडत नाही आहे. चवीला मेथ्या, थोडासाच कढीपत्ता आहे, जेवढा आहे तेवढा घालायचे, आणि भरपूर असा कुठल्याला लसण. एक नंबरमध्ये होतं आहे. तुम्ही वरण म्हणा किंवा कुणी गरगटा म्हणतात, प्रत्येकाची आता भाषा किंवा बोलण्याची प्रत्येकाची एक साईडनुसार असते. समजा सोलापूरकडची भाषा वेगळी, किंवा मग निलंग्याकडची भाषा वेगळी, लातूरकडची वेगळी, आपली परळीकडची, असं तर एक बोलण्याची पद्धत असते आपली. तर काही ठिकाणी याला गरगट म्हणते, तर आम्ही तर पालकाचं वरण म्हणतो बघा मैत्रिणींनो. आता खूप छान होतं या चवीला पण. आणि फोडणी दिली की याला काय करायचं, झाकून ठेवायचं पटकन असं. हे पाहू शकता मस्त असं होतंय छान. झाकल्यामुळे तर घर बी खराब होत नाही, आणि फोडणी विशेष म्हणजे फोडणी छान बसतीये. सगळं मीठ राहिले टाकायला ह्याला. चला आता काय करते, शिरा पण करून घेते, किंवा मग खीर काहीतरी एक गोड नैवेद्याला मला करायचं तर आहेच आहे मैत्रिणींना. तर चला तर चवीनुसार त्याच्यात घालते मी मीठ.
मीठ पण होईल तेवढं कमीच खा. झालं उकळलं की आपलं पालकाचं वरण तयार. तर हे आपलं महाराजांचं, स्वामी महाराजांचं नैवेद्याचं ताट. तर चला आता नैवेद्य दाखवून घ्यायचं, जेवण करून घ्यायचं. इकडे ठेवते आहेत त्यांनी, मला दाखवा म्हणते नैवेद्य. छोटा आपला चौरंग आहे, त्याच्यावर ठेवता येते नैवेद्याचं. तर ते येते त्यांना दाखवा म्हणते. हां बसा, ठेवलं तिथं, त्याच्यात पाणी ठेव का तिथं, देऊ का तुम्हाला? त्या पलीकडं स्वामीचं ते हे आहे ना, त्याच्यात पाणी बघा त्या फुलपात्रात. तर आता आले तर म्हटलं घ्या आता तुम्ही बी पूजा करून घ्या, नैवेद्य तुम्ही दाखवा. घास मोडा, काय पाहिजे? हां त्याच्यातही पाणी. ताटातच ठेवा, घास मोडू ना. बरं हां ठेवा. हां गरम असेल, थोडं थोडं लावून सगळं. हां पापड, हां आणि पाणी फिरवा. ती प्लेट ताटातच ठेवा बघा, तसंच तिथं ताटातच ठेवा प्लेट ती. हां ताटातच ठेवा. नाही ते वेस्ट होत आहे, पण आपल्या खाण्यात येत आहे ना, ह्याच्यातच ठेवा. हां आणि पाणी फिरवा चौकून ताटाला. आता नाही स्वाहा, नाही स्वाहा. झालं तर बघा मैत्रिणींनो, अशी आपली पूजा, असं आपलं नैवेद्याचं ताट. कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा. तर चला मैत्रिणींनो, या व्हिडिओचा इथंच एंड करते. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. या व्हिडिओचा इथंच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.